प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद. आजच्या वेळेकरता, समयाकरता आणि या रविवारी या महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण प्रभूमध्ये एकत्र आलेले आहोत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण की तो धन्यवादित आहे आणि त्याने आपणास एकत्र आणलं. त्याकरता आपण त्या उत्पन्न कर्त्यासमोर नम्र होऊन जाऊया. स्तोत्र 95:6 काय म्हणतं पहा. स्तोत्र 95:6. याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच पुढे आपण गुडघे टेकू, त्याची भक्ती करू, त्यापुढे नमन करू. प्रेज द लॉर्ड. याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची भक्ती करू, त्यापुढे नमन करू. होय, जो आपला उत्पन्न करता आहे त्यापुढे आपण गुडघे टेकूया, नमन करूया आणि त्याची भक्ती करूया. की तो महान आहे, तो आपल्या त्याच्या सामर्थ्याने ताराव्यास समर्थ असा प्रभू आहे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू, 1-2 गीतं प्रभूला सादर करू, नंतर संदेशाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तो आमच्या जीवनात आणलीस, आम्हा सुराखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून झालेल्या कळत न कळत सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या तू क्षमा कर. आणि होय, आमच्यातून ज्या काही न कळत, तुला न आवडणाऱ्या अशा गोष्टी झाल्या, विचारांद्वारे, बोलण्याद्वारे, बघण्याद्वारे, तर सर्व चुकांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. रिक्त देवाच्या शांतीने, प्रीतीने भरलेलं असं पात्र प्रभू येशूमध्ये तुझकडे सुपूर्द करतो. तू त्या आशीर्वादाने भरशील आमचा विश्वास आहे, आणि वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर करशील असा आमचा विश्वास आहे. म्हणून प्रार्थना सर्व अडखळणं प्रभू येशूमध्ये दूर केली, सर्व विनंत्या ऐकल्या, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. होय, देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि आपण जसे आहोत तसे परमेश्वराकडे जाऊया, त्यासमोर गुडघे टेकूया, प्रार्थना विनंत्या करूया, कारण की तो महान आहे. त्याच्या महान सामर्थ्याने तो सोडवणारा असा परमेश्वर आहे, तो राखणारा असा परमेश्वर आहे. त्याच्या महान अशा सामर्थ्याने चालवणारा, राखणारा असा तो परमेश्वर आहे. याकरता आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, आणि जसे आहोत तसे आपण त्याच्या समोर जाऊया. जसा मी आहे निराळा, आलो तसाच होता, किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा, आलो तसाच करू का, भयास शोध पाय, तुझेच रक्त दे सहाय देवाच्या प्रिय कोकरा. जसा मी आहे निराळा, आलो तसाच होता, किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा, आलो तसाच भ्रांती पा.
भावा जगात निवा घेरीची संग ते अपार निवारी प्रिय कोकरा जसा मिया रे निराहा आलो तसाच रे तुझा दिवारे तुझी रक्त देवाचा प्रिय कोकरा आलो तसाच अंधरा दुःखी दरिद्री उभरा साठा तुझाच सगळा पुरीव प्रिय कोकरा जसा मी आहे राधा आलो तसाच दे तुझा दिवारे तुझी रक्त देवाचा प्रिय कोकरा अशाच तो स्वीकारिशी क्षमास प्रेम करीसी की बोलनेन मोडीसी देवाचा प्रिय कोकरा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास चेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोकरा जसा मी आहे राधा आलो तसाच ते उदार दिवारे तुझी रक्तधार देवाचा प्रिय कोकरा देवाचा प्रिय कोकरा. Praise the Lord. होय, देवाचा प्रिय कोकरा जो अर्पीला गेला, जो समर्पित झाला, तुमच्या आमच्या पापांकरता अर्पीला गेला, खेळला गेला. त्याच्या खेळण्याद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे सर्वांच्या पापांची क्षमा परमेश्वराने केली आहे. आणि होय, आपण सुद्धा त्या साक्षीमध्ये दृढ असलेले, त्या आशेच्या कबुलीमध्ये स्वतःला दृढ राखलेले असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या साक्षीमध्ये दृढ स्वतःला राखलेले असलो पाहिजे. कारण की तो एकुलता एक पुत्र आहे देवाचा, जो आज देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो मारला गेला, उरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे दाखवून दिलं, ते प्रमाण प्रीतीचं पटवून दिलं की त्याने तुमच्या आमच्यावर कृतीद्वारे, बोलण्याद्वारे दया केली. होय, त्या दयेमध्ये, प्रीतीमध्ये स्वतःला राखा, कारण की तो प्रेमळ पिता आहे.
त्याने आपला तो विजयशाली ख्रिस्त तो माम्मास दिला. त्याने तो विजयशाली पुत्र तो माम्मास विश्वास ठेवण्याकरता दिला. तुमचा धीर खचू नये म्हणून त्या वधस्तंभाकडे पहा, म्हणजे तुम्हाला धीर मिळेल. तो प्रेमळ पिता आहे, ज्याने आपल्या सर्व पापांची क्षमा त्याच्या रक्ताद्वारे केली. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. तुम गाने होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद, धन्यवाद, स्तुति स्वागत जिवंत प्रवेशा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता प्रभू येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिरता दे, धीर दे. आणि होय, येणाऱ्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यासाठी विश्वासाद्वारे प्रभू येशूच्या नावात तू स्थिर कर. जे अजून दूर आहेत, अंधकारात आहेत, अनेक बंधनामध्ये आहेत, अनेक अपराधामध्ये आहेत, त्यांना प्रभू येशूच्या प्रकाशात तू मोकळं कर. आणि सर्व लहान लेकरं, सर्व वडीलधारी, सर्व विश्वासू लोक, अविश्वासू लोक यांचा सांभाळ प्रभू येशूच्या नावामध्ये तू कर. ही सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूने तू पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समय करता, की एक सुंदरशी वेळ संध्या आपणास दिली. आणि या वेळेच्या संध्येमध्ये आपण त्या ख्रिस्ताचं, प्रभू येशूचं वचन, देवाचं वचन आपण ऐकणार आहोत, त्याचं मनन करणार आहोत, त्याची आत्मिकता आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारणार आहोत. होय, हा काळ येणारा देवाचा तो न्यायाचा दिवस आणि प्रभू येशूचं आगमनाचा दिवस जवळ येत आहे. तुम्ही आम्ही जगातले सर्व प्रकार पाहत आहोत, आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहत आहोत. या सर्व घटनामुळं जो प्रभूचा प्रभू, राजांचा राजा, देवाचा एकुलता एक पुत्र, जो समर्पित झाला, अर्पण झाला, त्याने आपला जीव मनुष्यातील सर्वांच्या पापांकरता अर्पण असा दिला, आणि तो मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला, यासाठी की त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे सर्वांनी ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवावा, त्याचा स्वीकार करावा आपल्या जीवनामध्ये. आणि त्या येणाऱ्या राज्याकरता जेव्हा प्रभू येईल, त्याला सामोरे जाण्याकरता सिद्ध असं बनावं. कसं बनावं? सिद्ध. आमेन. त्या प्रभूला सामोरे जाण्याकरता सिद्ध बनावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. जो आपल्या ठाई ती इच्छा करतो, त्याकरता आपण शुद्ध व्हावं. जसा परमेश्वर पवित्र आहे तसं पवित्र व्हावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या सर्वांच्या पापांकरता दिला. जो कोणी विश्वास ठेवतो तो जसा शुद्ध आहे तसा तो आपला शुद्ध करतो. आणि जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा तो अशा सिद्ध सर्व कुमारिकांना, कलस्यांना तो आतमध्ये घेईल. जे विश्वास ठेवतील, स्वतःला बदलतील, सर्व जगाच्या गोष्टींपासून स्वतःला दूर राखतील, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढायला घेतील, असे सर्व सिद्ध झालेले त्याच्या सार्वकालिक जीवनात असते. आज आपण हा सिद्ध संदेश ऐकणार आहोत. सिद्ध कुमारिका ज्या तयार होत्या त्याच लग्नास आतमध्ये गेल्या. याविषयी आपण ऐकलं होतं. पुन्हा एकदा आज आपण तो अध्याय ऐकणार आहोत. सिद्ध असणं म्हणजे काय, तयार असणं म्हणजे काय. हिवाळे आई बाप्पांनाही प्रभू येशूमध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. पाच सिद्ध कुमारिका बनणं म्हणजे काय, या काळामध्ये ती तयारी चालू आहे आणि आपण केली पाहिजे. विशेषतः जे प्रभू येशूला ओळखतात, त्याच्या येण्याची वाट पाहतात, त्या सर्वांनी त्या सिद्ध कुमारिकांसारखं बनलं पाहिजे, तयार असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. सर्व येणाऱ्या घटना पाहत असता त्याचं येणंही जवळ आहे हा विश्वास राखला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये त्या प्रभूच्या येण्याची सुवार्ता, घोषणा, त्याच्या वधस्तंभाची घोषणा आपण करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्या सिद्ध होत्या त्या लग्नास आत गेल्या. लग्न आलं म्हणजे सर्वजण तयारी करतात, नाही का? पोशाख असतात, पाहुणचार असतो, जेवणाची असते. देवाच्या पुत्राचंही लग्न जवळ येत आहे. जे त्याला स्वीकारले ते सर्व लग्नाकरता सिद्ध होत असलेले त्याला सामोरे असे जातील, आणि जे सिद्ध असतील तेच आज जातील. सिद्ध कुमारिका बना. जे लग्नास तयार होत्या त्या आत गेल्या. या आपण या संदेशाकडे प्रभू मध्ये वळूया आणि आज त्या प्रभू येशूच्या दाखल्या, सांगितलेल्या दाखल्याविषयी पुन्हा एकदा एक आत्मिक अर्थ आपण आज स्वीकारूया. मत्तय 25वा अध्याय, यामध्ये 10 कुमारिकांचा जो प्रभू येशूने सांगितलेला दृष्टांत होता, 10 कुमारिकांचा दृष्टांत होय, तो या काळाविषयी सचोटीने, तत्परतेने बोध करतो की सिद्ध कुमारिका असणं म्हणजे काय. कारण की आजूबाजूला घटना, जगात होणाऱ्या घटना जर आपण डोळ्याने पाहतो तर ती पालवी अंजिराच्या झाडाला फुटली आहे. देवाचा तो दिवस, मागच्या रविवारी आपण ऐकलं पहा
एक दिवस भुसासारखा उडून जाईल. निर्णय बाहेर पडेल. होय, देव तो काळ प्रसंग ते देवाला पित्याला जे ठाऊक आहे, तो निर्णय बाहेर पडण्याची वेळ जवळ आली आहे. आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत, आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत, जे प्रभू येशूच्या छळ होत आहे, या सर्व गोष्टीमुळे, जगात होणाऱ्या गोष्टीमुळे, पृथ्वीवर येणाऱ्या संकटामुळे, अडचणीमुळे, दुष्कर्मामुळे, अधर्म वाढल्यामुळे आपल्याला समजत आहे की प्रभूचं येणं सुद्धा जवळ आहे. आणि जर आपण या जगात असताना विसाव्याच गेलो, तर विसाव्याला जाताना आपण कसे असलो पाहिजे? सिद्ध असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने जो सांगितलेला 10 कुमारिकांचा दृष्टांत आपण अनेक वेळा ऐकला असेल. पुन्हा एकदा आपण आज ऐकूया आणि त्यातून आत्मिक अर्थ प्रभू येशूच्या नावात आपण आज स्वीकारणार आहोत. मग याचा 25वा अध्याय, यातले पहिल्यांदा 1 ते 4 वचन वाचतो. सिद्ध कुमारिकापणा ज्या लग्नास तयार आहेत त्याच आज जातील. मत्तय 25 याचं 1 ते 4 वचन पहिल्यांदा वाचतो. 10 कुमारिकांचा दृष्टांत, यातलं 1 ते 4 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकांसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले, भांड्यात तेलही घेतले. प्रेज द लॉर्ड. हे जी वचन आहेत, मत्ते 25 1 ते 4 वचन आपण वाचली. 10 कुमारिकांचा दृष्टांत, ही वचन आपणास बोध करतात देवाचं राज्य त्या 10 कुमारिकांसारखं आहे. प्रभू येशू म्हणतो देवाचं राज्य कसं आहे? त्या 10 कुमारिकांसारखं आहे. 5 शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या. 5 शहाण्यांनी दिवे घेतले, तेल घेतलं. मूर्खांनी पण पहा दिवे घेतले, पण तेल घेतलं नाही. प्रभू येशूला ओळखणारे खूप आहेत, पण त्याला त्याच्या प्रतिरूपासारखं त्याला प्राप्त करून घेणारे, त्याला आपल्या जीवनात बोलवणारे आणि ख्रिस्त विश्वासाद्वारे प्रीतीचा पाया घातलेले किती आहेत? आध्यात्मिक उन्नती झालेले किती आहेत? ख्रिस्ताच्या वचनानुसार, प्रभू येशूच्या वचनानुसार चालणारे किती आहेत? प्रेज द लॉर्ड. देवाचे तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकांसारखं होईल. त्याने आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. निघाले तर सर्वच आहे, नाही का? देवाचं राज्य प्राप्त करून घेण्याकरता निघाले तर सर्वच आहेत. काही मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशूला स्वीकारत नाही. ज्यांनी स्वीकारलाय त्यात काहींची तयारी झाली आहे, होत आहे, आणि काहींची होत नाहीये. आमेन. त्याच 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारिकांनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्याने आपले दिवे घेतले, भांड्यात तेलही घेतले. देवाचं वचन सांगतं की ज्ञानी होण्याकरता तुम्ही मूर्ख व्हा. ज्ञान प्राप्त होण्याकरता स्वतःला नीच करा, नम्र करा. जे स्वतःला नम्र करतील ते उंच केले जातील. देवाकडून ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता, प्रभू येशू प्राप्त करून घेण्याकरता, तुम्ही स्वीकारलं पण त्याची ओळख करून घेण्याकरता, ते पवित्र आत्मा, तेल, वचन आपल्या ठाई राखण्याकरता आणि चालण्याकरता देवाकडून सामर्थ्य मागा. शहाण्याने आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. होय, या जगात सर्व घटना देवाच्या सांगितलेल्या वचनानुसार घडत असताना काय आज आपण देवाच्या वचनाकडे वळलेले असे आहोत का? पित्याकडे वळलेले आहोत का? ओळख झालेली आहे, आपण प्रभू येशूला स्वीकारलं आहे, पण त्याची ओळख आपल्या जीवनात होणं, त्याची वचन ग्रहण करणं, ते आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये साठवून ठेवणं आणि त्यानुसार वर्तन करणारे आणि त्यानुसार चाललेले जागरूक असे आपण आज आहोत का? प्रेज द लॉर्ड. पहा, लूक याचा 12वा अध्याय 35 वचन सर्वांस ठाऊक आहे. लूक याचा 12वा अध्याय 35 वचन काय सांगतं पहा. तुमच्या कमरात बांधलेल्या व दिवे लावलेले असावे.
सत्याचा कमरबंद, शांतीचा कमरबंद, नम्रता रूपी कमरबंद, अशी कमरबंदाविषयी पत्रामध्ये उल्लेख आहे. तुमच्या आमची कमरबंद त्या सत्याने, शांतीने, नम्रतेने बांधलेले असावे. प्रेज द लॉर्ड. आणि दिवे लावलेले असावे, जागृत असावं. देवाच्या आत्म्याद्वारे, देवाच्या वचनाद्वारे कुठलीही देवाला न आवडलेली गोष्ट डोळ्याने, कानाने, तोंडाने स्वीकारू अथवा न बोलणारे आपण असलो पाहिजे. असे जागृत असलो पाहिजे की आपल्याला दिसत आहे की देवाच्या वचनानुसार त्याचं येण्याचं समय जवळलेला आहे प्रभू येशूचा. तर मग आपण देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जे डोळ्यांनी करतो, जिभेने बोलतो, कानाने ऐकतो, त्या सर्व गोष्टीपासून स्वतःला अलिप्त राखणारे असे जागृत पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जागृत असणं म्हणजे जागा असणं. कशापासून जागा असणं? अंधकाराच्या गोष्टीपासून जागा असणं. जागृत असणं म्हणजे काय? पहारेकरी कशासाठी जागत असतो? रक्षण करण्याकरता. पहारेकरी चोरांपासून घराचं रक्षण करण्याकरता जागा असतो. तसे तुम्ही आम्ही जागृत असणं म्हणजे तो अंधकाराच्या गोष्टी, सैतान दूत, तो आपल्या जीवनात येऊ नये कुठल्या कानातल्या गोष्टीद्वारे, बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे. म्हणून आपलं बोलणं, कृती, सर्व गोष्टी जागृत राखलेले देवाच्या वचनाने बंदिस्त केलेल्या सर्व बंधना प्रभू येशूने मोकळे केलेले आपण असलो पाहिजे. देवाच्या वचनाने बांधलेले आपण असलो पाहिजे. कुठल्याही पापाच्या बंधनाने नाही, कुठल्या अंधकाराच्या गोष्टीच्या बंधनाने नाही, तर सत्याचा कमरबंद, नम्रता रूपी कमरबंद बांधलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुमचे दिवे लावलेले, कमरा बांधलेले दिवे लावलेले असे जागृत तुम्ही आम्ही असलो पाहिजे. पवित्र आत्म्याच्या वचनांनी चाललेले असलो पाहिजे. नुसतेच लग्नाला चाललेले असे नाही, तर देवाचं वचन ग्रहण करणारे, स्वीकारणारे, आपल्या हृदयात साठवणारे आणि त्यानुसार कृती करणारे असलो पाहिजे. कारण ते वचन तुमच्या आमच्या पावलावर मार्गदर्शक असं आहे. सर्व पापी, सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून दूर राखणारं देवाचं वचन आहे. ते वचन तुमच्या आमच्या ठाई नसेल, हृदयात साठवलं नसेल, पवित्र आत्मा बोध करत नसेल, तर तो भूलतापा, भूलणूक, फसवणूक याने सर्वजण भुलवले जाते. स्तोत्रसंहिता 119 यातलं 11 वचनामध्ये वचन काय बोध करतो पहा. स्तोत्रसंहिता 119 याचं 11 वचन आपणास बोध काय करतो पहा. स्तोत्रसंहिता 119 यातलं 11 वचन. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. यस, कुठलाही पापाचा बोध होणं, चांगलं काय वाईट काय समजण्याकरता पवित्र आत्म्याचं वचन तुमच्या आमच्या ठाई असलं पाहिजे. कुठल्या अंधकाराच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला गाठू नये याकरता आपण जागृत असलो पाहिजे. पहारेकऱ्यासारखं कुठलीही आपल्या जीवनात आपण पहारेकरी बना. पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनात देवाला न आवडणारी घेऊ नका, स्वीकारू नका. का त्या लग्नात सामोरे जर चाललेले आहोत तर आपण देवाच्या वचनाने चाललेले असलो पाहिजे. त्याच्या विरुद्ध कुठलंही पाप होऊ नये म्हणून जे वचन बोध करतं ते आपल्या हृदयात साठवणारे असलो पाहिजे. आणि जेव्हा आपण वाचतो, ग्रहण करतो, साठवतो, तेव्हा पवित्र आत्मा योग्य वेळी, प्रत्येक वेळी त्या वचनाद्वारे तुम्हाला काय करतो? बोध करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, गलतीकारास पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगते. गलतीकारास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं. गलतीकारास पत्र 5वा अध्याय यातलं 16 ते 18 वचन वाचूया. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणार नाही असे मी सांगतो. कारण की ध्येय वासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा ध्येयाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
जेव्हा तुम्ही वचन ऐकता, वचन पाळता, त्याच्या प्रेरणेने चालता, तेव्हा तुम्ही जे काही करता, जे काही हाती घेता, ते सिद्धीस जातं. त्या कुमारिका आतमध्ये का पोहोचल्या? कारण की त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते. आज तुमचे आमचे दिवे लावलेले देवाच्या वचनांनी चाललेले असे आहेत का? मातीचं भांड जो देह, त्यात पवित्र आत्मा वसलेला, जे पवित्र आत्म्याचं मंदिर शरीर ते शुद्ध केलेले, त्यात वचन साठवलेले असे आपण आहोत का? आपण देहाच्या प्रेरणेने चाललेले आहोत का आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहोत? आज आपलं जीवन, तुमचा काही असलेला विश्वास याची प्रतिती पहा, त्याची परीक्षा करा, चेक करा, काय आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू आहे का? आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणार नाही असं मी सांगतो. ध्येय वासना त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रकट करते. विचारिक गोष्टी आहेत, बंधन आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, चोरी आहे, खोटी साक्ष देणं आहे, लबाड बोलणं आहे, अपशब्द बोलणं आहे. जो जुना मनुष्य ख्रिस्ताद्वारे वधस्तंभावर काढण्यात आला, त्याची कृती आपल्या टाळी नसावी, कारण की तो जुना मनुष्य कृती सुद्धा त्याच्या तुम्ही काढून टाकले असं देवाचं वचन सांगतं. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणार नाही असं मी सांगतो. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या वचनाने चालता, त्याच्या प्रेरणेने चालता, देवाला म्हणता माझ्या जीवनावर तुझा कंट्रोल घे, पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य भर, त्याच्याद्वारे चाल, शरीराला पकडून दास करून ठेवता, तेव्हा तुमच्या देही प्रेरणा दबल्या जातात आणि देवाच्या इच्छा, देवाचं वचन तुमच्या ठाई पूर्ण होतं. अशा त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखं आपण चाललेले आहोत का? कारण की ते वचन असतो, अभिषेकच तुम्हाला आम्हास पूर्ण करेल. जर तो अभिषेक प्रभू येशूला आपण स्वीकारला, त्या देवाच्या पुत्राद्वारे अभिषेक झाला, त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध केलेले, धुतलेले, त्याच्या नामामध्ये पवित्र आत्म्यामध्ये धुतलेले, नीतिमान ठरवलेले, पवित्र केलेले जर आपण आहोत, तर मग आपण त्यामध्ये राहतो का? जो अभिषेक प्रभू येशूच्या नावाद्वारे तुमच्या आमच्या जीवनात केला, त्याच्यामध्ये आपण राहतो का? पहा, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये योहान काय सांगतो? योहानाचे पहिले पत्र याचा 2 अध्याय याचं 27 आणि 28 वचन काय म्हणतं पहा. तुम्हाशी म्हटल्यास तुम्हाला त्यापासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो. यस, त्या पवित्र प्रभूद्वारे, प्रभू येशूच्या नावाद्वारे तुमच्या आमच्या जीवनात त्याचं नाव स्वीकारण्याद्वारे तुम्हास अभिषेक झाला आहे. तुम्ही आम्ही पवित्र केलेले आहोत, शुद्ध केलेले आहोत. तुम्ही नाशा करता नाही तर तारणा करता नेमलेले असे आहात. आणि जर तो अभिषेक झाला, पाहिजे वचन सांगतो, तुम्हाशी म्हटल्यास तुम्हाला त्यापासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही. तुमची कलस्या, पाळत, तुमच्याकडे दिलेलं पवित्र शास्त्र, ते वचन, तो अभिषेकच तुम्हाला शिकवेल, ते अभिषेकच तुम्हाला शिकवेल. इथून कुठून तुम्हाला शिकण्याची गरज नाही, वचन सांगतं. यासाठी की तुमची फसवणूक होऊ नये. त्याचा अभिषेक तुम्हाला सर्वविषयी शिकवितो, तो सत्य आहे, असत्य नाही. म्हणून त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता. कसे राहता तुम्ही त्यामध्ये? जो अभिषेक तुम्हाला झाला तो अभिषेक तुम्हामध्ये राहतो. तुम्हाला इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. तो अभिषेकच तुम्हाला सर्वविषयी शिकवतो, कारण तो सत्य आहे, असत्य नाही. त्याने शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच मध्ये राहता. यस, त्या 10 कुमारिकांकडे तेल का होतं? साठवणुकीचं तेल म्हणजे काय? तो अभिषेक आहे, ते वचन आहे, स्वार्थाचं वचन आहे, तारणाची घोषणा आहे, प्रभू येशूच्या मारण्या जाण्याची, पूर्ण जगाची उठण्याची घोषणाचा जो अभिषेक आहे, स्वार्थ आहे, ती त्याची कबुली, त्याचा विश्वास तुमच्या आमच्या ठाई दृढ राखा. तो अभिषेकच तुम्हाला
सर्व गोष्टीविषयी शिकवेल. त्या अभिषेकाने शिकवल्याद्वारे तुम्ही त्याच मध्ये राहता आणि तो तुम्हामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर आता मुलांनो त्यामध्ये राहा. वचन काय सांगतं पहा. तर आता मुलांनो अभिषेक झाला, तो तुम्हाला शिकवत आहे. त्याच्या मधुर आवाजाद्वारे परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे प्रभू येशूच्या वचनाविषयी तुम्हाला शिकवत आहे. काय आपण त्याच्या वाणीकडे लक्ष देत आहोत? काय वचन काय सांगतं म्हणतं? आता मुलांना त्यामध्ये राहा. झाला अभिषेक तुम्हाला, तुम्ही प्रभू येशूचं नाव स्वीकारलं तर त्यामध्ये राहा. यासाठी की तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्यापासून लाजने माघार घ्यावी लागू नये. यस, तो अभिषेक झाला त्यामध्ये राहा. यासाठी तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला लाजने माघार घ्यायला लागू नये. त्या 10 कुमारिकांकडे साठवणुकीचं तेल होतं. त्या लग्नात सामोऱ्या आत गेल्या. प्रभू येशूच्या दरवाजातून ते जातील जे त्या अभिषेकामध्ये, ख्रिस्तामध्ये राहतील, त्या वचनामध्ये राहतील, त्या स्वार्थाच्या गोष्टीची जर स्वीकार केले आपल्या मुखाने, अंतःकरणाने, त्यामध्ये राहतील. ती साक्ष आपल्या ठाई दृढ करते. तर आता मुलांना त्यामध्ये राहा. यासाठी की तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्यापासून लाजने माघार घ्यावी लागू नये. प्रेज द लॉर्ड. होय, ते साठवणुकीचं तेल तुमच्या आमच्या ठाई घेतलेले आणि चाललेले, त्यामध्ये राहत असलेले आपण असलो पाहिजे. कारण अशी वेळ येईल, अशी एक वेळ येईल की वचनांचा दुष्काळ पडेल. तेव्हा तुम्ही शोधत फिराल संदेश, वचन, पण ते मिळणार नाही. एका प्रदेशात दुसऱ्या प्रदेशाला जाल, असं आमोस मध्ये सांगितलंय. आज वेळ आहे, आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. त्याला स्वीकारा, हाका मारा, त्याला बोलवा आपल्या जीवनामध्ये. ते वचन संग्रहित करा, साठवणुकीमध्ये साठवा आणि त्या वचनानुसार चाला. अशा सिद्ध लग्नास तयार झालेल्याच आत जाते. प्रेज द लॉर्ड. पुढचा भाग यातला वाचूया. मत्ते 25 5 ते 11 वचन काय म्हणतं पहा. मत्ते 25 अध्याय 5 ते 11 वचन पुढचं काय म्हणतं पहा. मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वांस डुलक्या लागल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारिका उठून आपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आपणास आपल्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हास व तुम्हास पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांच्या येथे जाऊन आपणाकरता विकत घ्यावे, हे बरे, हे बरे. त्या विकत घ्यायलाच गेला, इतक्यात वर आला. ते माझ्या सिद्ध होत्या, त्या त्याच्या बरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले. आमेन. लक्षात ठेवा, हे तेल मागणं म्हणजे काय प्रकार आहे. लक्षात ठेवा, हे 2 प्रकार सिद्ध होतात. तेलाचा साठा नसणं, वचन माहित नसणं. त्या आमोसाच्या 9व्या अध्यायात सांगितलं, वचनाचा दुष्काळ. वचन शोधत फिरतील, संदेश शोधत फिरतील. आज वेळ आहे तर गुडघ्यावर या, प्रार्थना करा, आस्था धरा, पश्चाताप करा, त्याची वाणी मागा, ते वचन समजून घ्या, वचन साठवून ठेवा. कारण असा वेळ येणार आहे की वचनाचा दुष्काळ पडेल. या एका प्रदेशावर दुसऱ्या प्रदेशाला वचन ऐकण्याकरता शोधत फिरतात. आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, त्याला हाका मारा, तो जवळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, त्याला प्राप्त करून घ्या. ते वचन साठवून ठेवा. 5 मूर्ख कुमारिका शहाण्याकडे तेल मागत होत्या. त्या म्हणाल्या, आम्हाला तुम्हाला पुरणार नाही, विकणाऱ्याकडे जाऊन घ्या. आज तुमच्याकडे वेळ आहे तर ते तेल प्राप्त करून घ्या, ते वचन प्राप्त करून घ्या, त्याचा ज्ञान प्रकटीकरण प्राप्त करून घ्या. निद्रिस्त असं राहू नका. डुलक्या लागेल, वराला वेळ लागला म्हणून काय झालं की डुलक्या लागल्या. कोणाला? शहाण्यांना सुद्धा, मूर्खांना सुद्धा.
बरेच जण म्हणत आहे की प्रभूला विलंब लागलाय, विलंब लागला. विलंब यासाठी करत आहे की तो कोणाचाही नाश होऊ नये म्हणून तो वाट पाहत आहे. का प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखी, 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे, म्हणून तो विलंब करत आहे की कोणाचा नाश होऊ नये. शेवटच्या काळी थट्टेखोर, निंदेखोर लोक असे उठून म्हणतील, आता त्याचं येण्याचं वचन कुठं आहे? आमच्या पूर्वज मेले, त्यांनी ऐकलं, ते मेले, तेव्हापासून आम्ही ऐकत आहोत. असे लोक बढाईखोर शेवटच्या काळात तयार होते. लक्षात ठेवा. ते म्हणतील त्याचा येण्याचा काळ अजून नाहीये. हे घटना आज जशा घडत आहे, आज जसा अधर्म वाढला आहे, त्या काळी सुद्धा अधर्म वाढला होता, असे म्हणणारे खूप आहेत. पण लक्षात ठेवा, अधर्म वाढणं या त्रास वाढणं म्हणजे प्रभूचं येणं जवळ आहे. जी शास्त्रात लिहिलेली वचन सिद्ध होत आहे. तर डुलक्या लागू देऊ नका. अंधकाराने तुम्हाला ग्रासू नये. तुम्ही निश्चिंत असू नये. तुम्ही फसवले जाऊ नये, भुलवले जाऊ नये म्हणून वचन प्राप्त करून घ्या. जागृत राहा, प्रार्थना करत राहा, म्हणजे आम्ही संकटात पडणार नाही. पहा मत्तय 26:41 वचन काय म्हणतं पहा. मत्तय 26:41 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे करा, तरी देह अशक्त आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले वचन? मत्तय 26:41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा. डुलक्या लागू देऊ नका. त्या अंधकाराने तुम्हाला गाठू नये म्हणून जागृत राहा. तुम्ही अंधकाराचे नाही तर प्रकाश आहेत. अंधकाराने त्या दिवसाने तुम्हाला गाठावं असं तुम्ही अंधकाराचे नाही तर प्रकाशाचे दिवसाचे पुत्र आहात. तर जागृत राहा. डोळ्याने काय पाहतात, कानाने काय ऐकतात, तोंडाने काय बोलतात, या सर्व गोष्टींची प्रभूच्या आत्म्याद्वारे, वचनाद्वारे पारख केल्याशिवाय स्वीकारू नका, बोलू नका, बघू नका. जागृत राहा. घटना घडत असतात म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. प्रभू येशू म्हणतो की तुम्ही परीक्षेत पडू नये, जागृत राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह काय आहे? अशक्त आहे. देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्य परीक्षेत पडतो, भुलवला जातो, वासनेद्वारे, रागाद्वारे, तर जुन्या मनुष्याद्वारे. म्हणून देहाला पकडून दास करून ठेवा आणि देवाच्या वचनाने, आत्म्याने जागृत राहा, प्रार्थना करत, म्हणजे आम्ही संकटात पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जागृत राहा. डुलक्या लागू देऊ नका. जागृत राहा, प्रार्थना करत, आत्म्याच्या उत्सुकतेने जागृत राहा. लूक याचा 21व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. प्रभू येशूने सांगितलेले लूक शोभरताने वचन नमूद आहे. लूक शोभरत्वान याचा 21व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. लूक शोभरत्वान याचा 21वा अध्याय 34 ते 36 वचन काय म्हणतात पहा. लूक शोभरत्वान याचा 21वा अध्याय 34 ते 36 वचन काय म्हणतात पहा. तुम्ही आपला सांभाळा. प्रभू येशूने इथं सांगितले वचन नमूद आहे. तुम्ही आपला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराची चिंता याने तुमचे अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. लक्षात ठेवा. जागृत नसणं म्हणजे काय? संसाराच्या अडचणी आहेत, ज्या जुन्या गोष्टी आहेत, देहाने आपण आजपर्यंत करत होतो पण ख्रिस्तामुळे सोडून दिल्या, ख्रिस्ताच्या अर्पणामुळे आपल्या जीवनातून काढून टाकल्या, ज्यापासून तुम्ही दूर केल्या जात, मनाने परिके वैरी होता पण ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आलेले आहात. तर आम्ही जागृत असलो पाहिजे. वचन सांगते की तुम्ही आपला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता याने तुमचे अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. तो कधी पण येऊन ठेपेल, वाणी होईल. प्रभू वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला करण्याचा आद्य ध्वनी वाजवण्यात येईल आणि कलश उचलली जाईल. आकाश तत्वे लयास जातील, चित्रासारखं आकाश गुंडाळून ठेवण्यात येईल.
पहा, वचन सांगतं की तुम्ही आपला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाची व संसाराची चिंता याने तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. या गोष्टी सांभाळायच्या, करायच्या, पण त्याच्या अधीन त्यात गुंतलेले नाही, तर पवित्र आत्म्यामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये जागृत असलेले, देवाकडे सर्व आपले भार सोपवलेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. कारण तो अवघ्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. होय, तो दिवस फक्त सर्व लोकांवर, पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर तो दिवस तसाच येणार आहे, पाशाप्रमाणे, चोरासारखा. प्रभूचा दिवस चोरासारखा येणार आहे, अकस्मात. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी, पुढचं वचन काय सांगतं पहा, तुम्ही या सर्व गोष्टी, होणाऱ्या गोष्टी चुकवायास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रेज लॉर्ड. आमेन. तुम्ही आम्ही कसं असलो पाहिजे? या सर्व गोष्टी चुकवायास, या सर्व गोष्टी जे होणार आहेत, राज्यावर उठेल, युद्धाच्या अवया आहेत, प्रभू येशूच्या नावाने छळ होईल, मनुष्याच्या घरचे मनुष्याचे वैरी बनतील, आकाश तत्वे लयास जातील. या सर्व गोष्टी घडत आहेत, पाहत आहेत, भूकंप होत आहेत, दुष्काळ पडणार आहेत. या सर्व गोष्टी होत असताना, मनुष्याच्याच घरचे मनुष्याचे वैरी बनत असताना, पशुसारखं वृत्ती होत असताना आपण जागृत राहिलं पाहिजे. आपण एकमेकांना जागृत केलं पाहिजे आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावे, समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. आमेन. जागृत राहा, निद्रिस्त राहू नका, अंधकारात राहू नका. कारण पहा, तो दुष्ट तुमच्या जीवनात पेरलेलं वचन हे नावास टपून आहे. त्याकरता आज वेळ आहे तर ते वचन साठवून ठेवा. ते हिरावणं होऊ शकतं तुमच्या जीवनातून. तुम्ही निद्रिस्त राहिला, निश्चिंत राहिला, तर तुमचा जीवनी मुकुट तुमच्यापासून कोणतरी चोरून घेऊ शकतो. तुमच्या साठवलेलं वचन तुमच्या जीवनातून काढून घेऊ शकतो. तो सैतान, तो सैतानाचा दूत. का? तर पेरलं जाऊ नये, त्याचं फळ येऊ नये. याकरता वचन ऐकाल तर स्वीकारा, प्रार्थना करा, जागृत राहा, निरंतर वचन वाचत राहा, ख्रिस्ताची साक्ष दृढ करत राहा, रोज त्याची आपल्या जीवनात घोषणा करत राहा. पहा, करिंथकरांचे दुसरे पत्र 11वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये पौल काय सांगतो. शेवटच्या काही टप्प्यांकडे जाऊया. करिंथकरांचे दुसरे पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये, करिंथकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. प्रेषित म्हणून त्याचा हक्क, माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि ते तुम्ही करीतच आहात. पौल म्हणतो, माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हा शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तरी सापाने आपल्या कपटाने हव्वेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होती, असे मला भय आहे. होय, कशाने तरी तुमची आमची मने ठकवली जाऊ नये म्हणून अंधकारात तर झोपेत निद्रिस्त राहू नका. कारण की पौल म्हणतो, मी एका पती बरोबर तुमची योजना केली आहे, एक शुद्ध कुमारिका तुम्हाला सादर करावं म्हणून. होय, ते वचन आम्हास त्या शाण्या कुमारिकांसारखं शुद्ध करत आहे. देवाची तीच योजना आहे, कलस्या शुद्ध व्हावी ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, वचनाद्वारे स्थिर व्हावी, त्या मस्तकाद्वारे ते शरीर दृढ केलं जावं, ते आत्मिक शरीर तयार व्हावं आणि त्या लग्नास आपण सामोरं जावं. आणि जे सिद्ध असतील, तयार असतील, त्याच कुमारिका त्या दरवाजातून आत प्रवेश करतील, प्रभू येशू म्हणलेल्या दरवाजातून, ज्या लग्नात तयार असतील. यस, लक्षात ठेवा, ते वचन सांगतं. पौल म्हणतो की मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी
माझ्याशी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हा शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. दिस इज द, हेच तर परमेश्वराचं प्रयोजन आहे, ही तर त्याची योजना आहे. त्याने आपला एकूण एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, जगातील प्रत्येकाच्या मानवांच्या पापांकरता दिला, की तुम्ही आम्ही शुद्ध व्हावं. आणि जो प्रभू येणार आहे आकाश उघडून ढगावर बसून कलशा घेण्याकरता, त्याला सामोरे जाणारे सर्व शुद्ध असावे त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे. जो जगाचा न्याय ठेवला त्याच्यासाठी नाही, तर सार्वकालिक जीवनाकरता एक शुद्ध कुमारिकाची योजना तुमच्या आमच्या जीवनात त्या पुत्राद्वारे प्रभू येशूद्वारे केलेली आहे. तरी सापाने आपल्या कपटाने हवेला टकविले, तशी तुमची आमची मने कशातरी बिघडून ख्रिस्तावरील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील, याच असे मला भय आहे. होय, अशा अनेक गोष्टी घडणार आहेत. दानिएलच्या पुस्तकात सांगितलंय, तो विश्वासू लोकांना सुद्धा भुलवे. होय, कराराची सेवा करणारे मागे वळतील. लोटाच्या बायकोने जसं मागे वळून पाहिलं तसं आमचं जीवन नसावं. जो पाचारण करत आहे तो विश्वासू आहे, ज्याने वचन दिलं तो विश्वासू आहे, ज्याने एकुलता एक पुत्र दिला तो विश्वासू आहे. तो आम्हाला सबळ दृढ करेल. मागे वळून पाहू नका, संकट आले तरी पाहू नका. पहा, हवेला जसं ठकवलं तसं कशाने तरी तुमची आमची मन ठकवली जाऊ नये. कुठला तरी दुसरा अन्न येशू, अन्न सुवार्ता, अन्न आत्मा स्वीकार. इथं वचन सांगतो पहा, तरी सापाने आपल्या कपटाने हवेला टकविले, तसे तुमचे मने कशाने तरी बिघडून ख्रिस्ताकडे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन त्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा, दुसरा येशू, अन्य येशू, दुसरा आत्मा, आणि तुम्ही स्वीकारला नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारता, तर या तुमची सहनता किती आहे, कितीतरी आहे. अन्य येशू, दुसरा आत्मा, आणि जी स्वीकारली नाही ती सुवार्ता, याला बळी पडू नका. जी वधस्तंभाची सुवार्ता आहे, जी तारणाची सुवार्ता तुम्ही लहानपणापासून ऐकली, ती आपल्या ठाई दृढ ठेवा, त्याची घोषणा करा, जागृत राहा. याकरता तुम्ही भुलवले जाऊ नये, कारण की वाणी होईल आणि त्याचं येणं प्रकट होईल. मत्तय 24:10 प्रमाणे वचन सांगतं, त्या विकत घ्यावयास गेला इतक्यात वर आला. ती वेळ संपेल, आणि वेळ संपेल. तुमच्याकडे देवाचं वचन नसेल, ज्ञान नसेल, पवित्र आत्मा नसेल, तर तुम्हाला ती वेळ संपणार नाही, समजणार नाही. आणि मग ती विकत घेण्याकडे गेला, तेवढ्यात वर आला, आणि काय झालं? ज्या सिद्ध होत्या, तिथलं वचन काय सांगतं पुढचं पा, ज्या सिद्ध होत्या त्या त्याचबरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले. आमेन, प्रेज द लॉर्ड. ज्या सिद्ध होत्या त्या लग्नास आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. ख्रिस्ताचं येणं सुद्धा तसं आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वीज चमकेल तसं येणं आहे. तो चोरासारखा दिवस येईल, आकाश उघडलं जाईल, आणि ज्या सिद्ध कुमारिका आहेत, कलश आहेत, जे त्याची वाट पाहत आहेत, त्या उचलल्या जातील. प्रेज द लॉर्ड. आशेची कवली दृढ राखा. जी सुवार्ता तुम्ही ऐकली त्याची रोज आपल्या जीवनात घोषणा करा. वचन ऐकत राहा, स्वीकारत राहा, प्रार्थना करत राहा. एकमेकांकरता बाहेर अनेक दुष्कर्म वाढले, अधर्म वाढलेला आहे. आपल्याही जीवनात काही वाईट गोष्टी असतील तर प्रार्थना करून, आस्था धरून, पश्चाताप करून ते सोडून द्या. इतरांकरता प्रार्थना करा, जागृत राहा. सर्वजण प्रकाशाकडे यावेत म्हणून, कोणाचाही नाश होऊ नये म्हणून. जी आशेची कबुली सुवार्ता तुम्ही ऐकली ते आपल्याला काही दृढ राखा, कारण वर कधी पण येईल. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे तुम्ही आम्ही शहाण्या 5 कुमारिकांसारखा बनलं पाय. शेवटचं वचन वाचूया, कलसेकरास पत्र 1 अध्याय 20 वचनापासून 23 वचनापर्यंत. वचन काय म्हणतं पहा,
आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून, त्याच्या वधस्तंभाच्या वरील रक्ताच्या द्वारे शांती करून, त्याच्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे पाहिजे काढलेले आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तद्वारे सर्व ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करणे हे पित्याला बरे वाटले. होय, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे देवाने तुमची आमची जगातील सर्व पापी लोकांची काय केली? शांती केली. जो विश्वास ठेवतो त्याच्याद्वारे पित्याबरोबर समेट केलेला आहे पित्याने. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे पूर्वी दुष्कर्म करीत मनाने परके व वैरी होता. होय, आपण तसे होतो. अनेक अंधकाराच्या गोष्टींमध्ये होतो, अनेक गंधकाराच्या गोष्टी भरलेले होतो. पण आज ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर त्या गोष्टी सुटलेल्या आहोत, शुद्ध केलेल्या आहोत. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीराच्या मरणाच्या द्वारे समेट केला, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. ती शुद्ध कुमारिका उभी करावी. कोणी? प्रभू येशूने. याकरता त्याच्या वधस्तंभाच्या खेळण्याद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे पित्याने शांती केली तुमची आमची. यासाठी की त्याच्या मांसमय शरीराद्वारे तुमचा आमचा समेट पित्याबरोबर त्याने केला. यासाठी की त्याने जेव्हा तो प्रगट होईल त्याच्या समोर त्याने आम्हास कसं उभा करावं? पवित्र, निर्दोष, निष्कलंक त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध करून त्याने ती शुद्ध कुमारिका आपल्या समोर उभी करावी. याकरता ती घोषणा, ते स्वीकार दृढ राखा, ती साक्ष दृढ राखा. वचन काय सांगतं पहा. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले वढळ राहता आणि जी सुवार्त तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल. हे कधी होईल? तुम्ही ढळणार नाही. त्या वचनांद्वारे ते वचन जागृत ठेवलं, ते तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक, पवित्र आत्म्याच्या प्रेमाने त्या वचनाने जागृत राहिला, चाललेला असला, तर ते तुमच्या आमच्या जीवनात होईल. आपण पवित्र, निर्दोष, निष्कलंक असे ख्रिस्ताला सामोरे जाण्याकरता, लग्नाला सामोरे जाण्याकरता त्या 5 शान कुमारिकांसारखे आत घेतले जाऊ. प्रेज द लॉर्ड. आमेन. त्या आशेपासून ढळू नका. रोज घोषणा करा. सिद्ध कुमारिका ज्या लग्नास तयार होत्या त्या आत गेल्या. आपण विश्वास ठेवूया. त्या आशेद्वारे प्रभू येशू आपल्याला पवित्र, निर्दोष, निष्कलंक असा आपल्याला उभा त्यावेळेस उभा करेल. आणि त्यांनी रक्ताद्वारे शुद्ध केलेलंच आहे. याकरता रोज घोषणा करा. काही चुकलं असेल तर आस्था पश्चाताप करा. कोणाचं काही चुकलं असेल त्याला क्षमा करा. कोणाच्याही गाठी आपल्या जीवनामध्ये, मनामध्ये साठवून ठेवू नका. क्षमा करा, आस्था धरा, पश्चाताप करा. स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करू, नंतर प्रभूची प्रार्थना करू, नंतर देवाच्या वचनानुसार आपण आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. आपण सर्व नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत पुरुषा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशू तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करा. सुंदरची वेळ संध्या तुमच्या जीवनातली सुंदरच्या वचनाद्वारे बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. ती आशेची कबुली, जी सुवार्ता ऐकली ती दृढ राखण्याकरता तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रभू येशूच्या नावात प्रत्येका ठिकाणी दृढ कर. जी सुवार्ता प्रभू येशू या मुखाने जिभेने स्वीकारली, अंतःकरणाने विश्वास ठेवला, ती दृढ प्रत्येका ठिकाणी कर. प्रत्येकाला तू स्थिर कर. तुझ्या रक्ताला प्रत्येकाला तू शुद्ध कर. आणि तू करशील आमचा विश्वास आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. सुंदर असं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कार्यान्वित कर. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, जगामध्ये जी परिस्थिती परमेश्वरा तुला ठाऊक आहे आणि वचनानुसार ती सर्व तयारी होत आहे. अंधकार पृथ्वीला जरी घाटत आहे तरी परमेश्वराचं तेज, प्रकाश
त्याच्या लोकांवर, तुझ्या लोकांवर उदय पावत आहे. होय, ते प्रकाशमान होत आहे. जे अजून आत्मिकमध्ये वाढलेले, तुझ्या वचनामध्ये वाढले, त्यांना आत्मिकतेमध्ये प्रवेशमध्ये तू वाढव. आणि जे अजून अंधकारात आहे त्यांनी प्रभू येशूकडे वळावं, प्रकाशामध्ये यावं असं तू कर. देशामध्ये तुझी शांती राहू दे. देशाचे प्रधानमंत्री, जे अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, या सर्वांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूच्या नावात त्यांच्या ठाई तू दृढ कर. जे आज भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी तू दे. शिक्षक लोकांना योग्य शिक्षण पद्धती, ज्ञान त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये घाल. सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगछळापासून, अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशू ते मोकळे कर. जी लहान लेकरं इतर फिरत असतात त्यांनाही सैतानाच्या घाल्यापासून दूर राख. देवदूतांच्या पाऱ्यामध्ये तू राख. सर्व सैतानी घाल्यापासून त्यांना तू सुरक्षित प्रभू येशूमध्ये दृढ राख. ज्या दुःखी कुटुंब आहेत, ऊर पडून रडत आहेत, ज्यांनी प्रियजन लहान लेकरं गमावले आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. जे अंधकारामध्ये आहेत, निराशेमध्ये आहेत, त्यांची तू भेट घेऊन पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल. जे बंधनाने बंद आहेत, अनेक अंधकाराच्या बंधनाने, सैतानाच्या बंधनाने बंद आहेत, त्यांना प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळं कर. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलांच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांचे पैसे मालकाकडे अडकलेत मोठमोठे, ते प्रभू येशूमध्ये मोकळे कर. ज्यांच्या हाताला काम नाही, काम द्यायची, बिझनेस कामधंदा करायचे, त्यांच्या कामामध्ये तू बरकत दे प्रभू येशूच्या नावामध्ये. तसेच तू सर्व डॉक्टर, नर्स असला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जिथे युद्ध आहे, युद्ध चालू आहे, युद्धाची परिस्थिती आहे, तिथले पीडित जखमी लोकांना तू आरोग्य, शांती दे. त्याच्या मुखास अन्न पाणी प्रभू येशूच्या नावामध्ये तू दे. सर्व सुवार्थिक पास्टर यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि त्याच्या भरलेल्या सामर्थ्यामध्ये जे अंधकारात आहेत, ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. सर्व महाराष्ट्रातल्या ज्या चर्चेस आहेत, कलश आहेत, त्या बाळकांना आत्मिक आशीर्वादामध्ये तू भर. कलशाला ज्ञान वचन शिकवावं आणि ती कलश आत्मिकरित्या बांधली जावी, वृद्धी व्हावी प्रभू येशूद्वारे, असं तू कर. तसं तू प्रार्थना करतो. जे बिछानाला खेळले आहेत, अनेक आजारांनी त्रस्त आहेत, जिभेचे, डोळ्याचे, पोटाचे, मेंदूचे, हाडांचे, हृदयांचे, नसांचे विकार आहेत, त्या सर्वांना प्रभू येशूमध्ये मोकळं कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, प्रार्थना करतो. आज मावशीचं कुटुंब आहे, मावशीला जो काही त्रास आहे, जे काही तिला उष्णता, जो काही त्रास झालाय, प्रभू येशू तुझं वचन सांगतं, तू स्वदेहाने आमची पाप वधस्तंभाला वाहून नेलीस. यासाठी की पापाचरणी मृत होऊन धार्मिकतेकरता जीवन जगावं आणि तुला बसलेल्या माराच्या बळाने तुम्ही निरोगी झाला आहात. होय, तिला ते आरोग्य दे, तिला ते निरोगीपण दे, शांती दे, प्रीती दे प्रभू येशूच्या नावामध्ये. तुझ्या आरोग्यामध्ये तिला प्रभू येशूच्या नावात तू स्थिर कर. तिची सुना नातवंड लेकरांना तुझ्या आरोग्य, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये भर प्रभू येशूच्या नावामध्ये. फुलाताई, तिच्या घरातील लोक यांच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे, प्रीती राहू दे, शांती राहू दे आणि जे काही काम करतात त्याच्यामध्ये बरकत दे प्रभू येशूच्या नावामध्ये. सॅमसन अंकल, तिच्या दोन्ही लेकरांना ज्ञान, प्रीती, देवदूतांच्या पाऱ्यामध्ये राहा. जे काही काम करतात त्यात तू बरकत दे. देवदूतांच्या पाऱ्यामध्ये राहा, शांतीमध्ये राहा, आरोग्यामध्ये प्रभू येशूमध्ये स्थिर कर. प्रार्थना करतो. आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढून टाकले जावे. तुझ्या ठाईचं आरोग्य, शांती, प्रीती, प्रकाश त्यांच्या ठाई दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी, भय, भीती प्रभू येशूच्या विश्वाद्वारे काढून टाक. तसं प्रार्थना करतो. ऑनलाईन जेवढे हिवाळे, जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, हिवाळे आई वडील पाहत आहेत, त्यांच्या घरातील सुना, नातवंड, लेकरं असेल, त्यांची मुलगी असेल, या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. आजपर्यंत जसं तू आरोग्यात, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये दृढ ठेवलेला आहे, इथून पुढे तू प्रभू येशूच्या नावात दृढ ठेव. त्याच्या घरातील सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे काढल्या जाव्या. त्यांच्या घरातलं प्रत्येक पात्र प्रभू येशूच्या प्रीतीद्वारे बांधलं जावं, असं तू कर आणि सामर्थ्याने भर. त्यांच्या जीवनातल्या, देहातला सर्व शारीरिक त्रास प्रभू येशूमध्ये काढला जावा. सामर्थ्याने त्यांचं कुटुंब भरावं. जे काही काम करतात बरकतीमध्ये प्रभू येशूमध्ये दृढ कर. तिची नातवंड तुझ्या आरोग्यात, ज्ञानात, प्रीतीमध्ये, देवदूताच्या पाऱ्यामध्ये तू स्थिर कर प्रभू येशूच्या नावामध्ये. होय, सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू तू ऐकलेला आहेस. आज भोर तालुका, पुणे जिल्हा, देशात जी परिस्थिती आहे अशांततेची, होय, ते सर्व अंधकाराने
आणि सर्व वाईट विचारांनी भरलेल्यांची भेट घे आणि त्यांना तू प्रभू येशूच्या हात मोकळं कर. तुझी शांती प्रभू येशूमध्ये प्रत्येका ठिकाणी राहू दे. दुःखी कुटुंबांना तुझं प्रभू येशूमध्ये शांती दे. फुलाताईंचं कुटुंब, मावशी सुना नातवंड लेकरं, सॅमसन अंकल त्यांची दोन्ही लेकरं, आई शेजारचे त्यांचे ताई दादा, शेजारचे ताई दादा, सुना नातवंड लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहतात, हिवाळी कुटुंब, अनेक भाऊ बहिणी, या सर्व तुझ्या हाती देतो. सगळ्या वाचलेल्या वचनाद्वारे केलेल्या प्रार्थना विनंत्यांना प्रत्येकाला तू आत्मिक आशीर्वाद प्रभू येशूमध्ये भरलेला आहेस. त्याबद्दल धन्यवाद देत. सर्व प्रार्थना विनंत्या पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून त्या पित्या, आमेन. ही आपण प्रभू शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संबंधिता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा, एकमेकांकरता प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. पुढच्या संदेशापर्यंत प्रभूची इच्छा असेल तर आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत शांतीत राहा, प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा. प्रभू येशूची कृपा, शांती तुम्हावर असो. आमेन.